नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. आज मी तुम्हाला फणस ह्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. तर चला ऐकूया. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नेहमीप्रमाणे माझं चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर ऐका. उन्हाळा सुरू होताच बाजारात सर्वत्र फणसाची आवक सुरू होते. फणसाला हिंदीमध्ये कटहल असे म्हणतात, तर इंग्रजीमध्ये जॅकफ्रूट असे म्हणतात. त्याचबरोबर याला शास्त्रीय भाषेत ऑटोकॉर्पस हेटेरोफायल्स, बघा किती मोठा आणि कठीण शब्द आहे, असे म्हणतात. फणसाची लागवड श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया, बिहार, पश्चिम बंगाल, मॉरिशस, ब्राझील येथे देखील केली जाते. फणस हे बांगलादेशाचे राष्ट्रीय फळ आहे. भारतात फणसाची लागवड महाराष्ट्रातील कोकणात मोठ्या प्रमाणात होते. या फणसाची उंची साधारण 18 ते 20 मीटरपर्यंत असते. या झाडाची पाने मोठी, हिरवीगार व लंबगोल असतात. फणसाचे झाड सदाहरित असून ते 12 ते 18 मीटर उंच असते. याच्या बुंध्याचा घेर 1.3 ते 3 मीटर असतो. कोकणात फणसाची झाडे सर्वत्र 150 ते 200 वर्षे वयाची असतात. या झाडाला उष्ण व दमट हवामान तसेच भरपूर पाऊस हा या झाडाच्या वाढीसाठी पूरक असतो. या झाडाची फळे झाडाच्या खोडापासून ते फांदीपर्यंत येतात, जी 5 ते 10 किलो एवढी जड असतात. या फणसांना बाहेरून काटे असतात, पण आतून गोड गरे असतात. फणस हे फळ आकाराने मोठे असते. फणसाच्या आवरणाला चारखंड असे म्हणतात. या चारखंडाला काटेरी टोके असतात. हे फळ कच्चे असताना हिरवे दिसते, तर हा फणस पिकल्यावर पिवळसर दिसू लागतो. या छोट्या कच्च्या फणसाला कुयरी असं म्हणतात. त्याची भाजी केली जाते. फणसाचा कापा, बरका याप्रमाणे विलायती फणस हा देखील एक फणसाचा प्रकार आहे. याचप्रमाणे नीरफणस, डगुळ या देखील फणसाच्या जाती आहेत. प्रत्येक झाडाचं एक वैशिष्ट्य असतं. फणसाच्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या आतली गोड गरे. या गऱ्यांचे 2 प्रकार असतात, एक कापा, बरका. कापे गरे हे कडक कमी गोड असतात, तर या उलट बरका म्हणजे रसाळ गरे, नरम, गिळगिळीत, खूप गोड असतात. या गरापासून सांदण व फणसपोळी बनवली जाते. हे गरे इतके गोड असतात की आहाहा. हे गरे पिकण्याआधी जेव्हा ते कोवळे असतात तेव्हा त्या गऱ्यांची रुचकर भाजी बनवली जाते. जेव्हा हे फणस लहान व कोवळे असतात, ते पूर्ण तयार झालेले नसतात, तेव्हा त्याची पूस भाजी बनवली जाते. हे फणस पौष महिन्यात तयार होतात, म्हणून या भाजीला पूस भाजी असे म्हणतात. या फणसाच्या टोकाला पांढरा चिकट द्रव असतो, ज्याला डीक असे म्हणतात. त्यामुळे फणस फोडताना हा संपूर्ण डीक काढून नंतर तो खावा. त्यासाठी खोबरेल तेल हाताला लावून मग गरे काढता येतात. या गऱ्यातील काफ्यामध्ये एक बी असते, ज्याला आठली असे म्हणतात. या आठल्या सुद्धा चवीला पिठूळ आणि मस्त असतात. या आठल्यांची भाजी बनवली जाते. कोकणामध्ये या फणसाच्या भाजीला जनता भाजी असं म्हटलं जातं, कारण एका फणसामध्ये एकापेक्षा जास्त कुटुंबातील माणसे या भाजीचा आस्वाद घेऊ शकतात. त्यामुळे कोकणातील लग्न घरातील मांडवात असलेल्या चाकरमान्यांसाठी ही भाजी आवर्जून केली जाते. ही वराड्यांसाठी अगदी पर्वणी असते. या गरांपासून फणसपोळी, सांदण, वेफर्स बनवले जातात. वटपौर्णिमेच्या दिवशी दिल्या जाणाऱ्या वाण्यामध्ये वेगवेगळ्या फळांचा समावेश असतो, ज्यामध्ये या फणसांचे गरे देखील असतात. या फणसांच्या गऱ्यामध्ये कार्बोदिक तसेच अ आणि ब जीवनसत्वे असतात, तर यामध्ये लोह व प्रथिन देखील असतात. त्याबरोबर अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन बी, रिबोफ्लाविन, थायमिन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर असे अनेक पोषक घटक फणसात आढळतात. फणस हे शक्तिवर्धक, आरोग्यवर्धक, हे वायुदोष दूर करणारे गुणकारी फळ आहे. फणस खाण्याचे फायदे: रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, ऊर्जा वाढवते, पचनक्रिया सुधारते, हाडे मजबूत होतात, रक्तप्रवाह सुरळीत होतो. फणसाचे झाड मजबूत व टिकाऊ असते. या झाडाची लाकडे वाळवी व बुरशी लागत नसल्यामुळे याच्या फांद्या व खोड याचा वापर फर्निचरसाठी, सरपणासाठी व बांधकामासाठी केला जातो. त्याचबरोबर हा डेरेदार वृक्ष असल्यामुळे त्याच्या सावलीत आपण विश्रांती घेऊ शकतो. रत्नागिरीला लांजा गावातील एका शेतकऱ्याने फणसाच्या विविध जातीवर संशोधन सुरू करून तब्बल 76 प्रकारची फणस झाडे लावलेली आहेत. उदाहरणार्थ वर्षी रेड, सिंगापूर जॅक, मलेशियन डार्ट, रुद्राक्षी रेड, व्हिएतनाम सुपर अर्ली, मीटर जॅक, मंकळा रेड. बाप रे बाप रे बाप. असे म्हटले जाते की फणस फक्त कोकणात होतात, परंतु अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील फणसाचे रोप लावून विक्रमी उत्पादन मिळवत आहेत.
इस्रायल तंत्रज्ञानाने शेतकरी फणसाची शेती करून नोव्हेंबर महिन्यात देखील फणसाचे उत्पादन घेत आहे. या फणसाचे वजन कमी असले तरी या झाडात 3 वर्षापासून फळप्राप्ती होते. कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन घेऊन आधुनिक पद्धतीने फणसाची अशी लागवड केली जाते. तर अशा प्रकारे फणस हे महत्त्वाचं फळ आहे. तर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.